नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईश कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज विज्ञान भाग 2 या विषयातील आपण प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या भागाचा भाग 2 या विषयी आज आपण अभ्यास करणार आहोत। आता प्रकरण तसं पाहायला गेलं तर खूप मोठं आहे, त्या कारणास्तव आपण त्याचे वेगवेगळ्या भागामध्ये अशी विभागणी करून एकेका भागाचा आपण अभ्यास करत हा चॅप्टर आपल्याला कंप्लीट करायचा आहे। जशी जशी परिस्थिती उद्भवेल त्या पद्धतीने ज्या परिस्थितीनुसार आपण आपल्याला भाग 1 भाग 2 किंवा भाग 3 फार तर 3 भागांमध्ये किंवा जर झालाच तर आपण भाग 1 व भाग 2 मध्ये हे प्रकरण संपवण्याचा आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत। जर एक्सटेंड झाला तर भाग 3 आपण एक्सटेंड करूया, नाही तर भाग 2 मध्ये हे प्रकरण तुम्हाला समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। चला तर जास्त वेळ न दवडता आपण आपल्या PDF वरती येऊया। मग आज आपण विज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 याच्यातील भाग 1 आज आपण इथे अभ्यासणार आहोत। याच्या आधी भाग 1 आपण चांगल्या रीतीने अभ्यासला। त्यामध्ये सूत्री विभाजन प्रक्रिया काय असते, अर्धसूत्री विभाजन प्रक्रिया काय असते, या गोष्टींचा आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला होता। चला तर आता या प्रकरणामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती आपल्याला लक्ष घालायचं आहे, अभ्यास करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रजनन, अलैंगिक व लैंगिक प्रजनन यावरती आपल्याला लक्ष म्हणजे अभ्यास करायचा आहे। त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे तर प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान। तिसरा टॉपिक जो आहे तो म्हणजे आपला लैंगिक आरोग्य आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट। या 4 भागांच्या अंतर्गत, या 4 मुद्द्यांच्या अंतर्गत आपल्याला या पाठाचा इथे अभ्यास करायचा आहे। चला तर पाहूया थोड्या आठवामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला त्यांनी विचारला आहे, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत। याही आधीच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं की सजीवांच्या कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याही प्रकरणात सांगितलं आणि याही प्रकरणामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सजीवांच्या महत्त्वाच्या प्रक्रिया कोणत्या कोणत्या। तर श्वासोच्छवास, श्वसन, रक्ताभिसरण, बरोबर आहे, उत्सर्जन, त्याच्यानंतर आपल्याला जाणीव होते त्यालाच आपण रिस्पॉन्स आणि सेन्सेशन हे पण आपण पाहिलं होतं, बरोबर आहे। या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला होता आणि म्हणजेच रिस्पॉन्स आणि सेन्सेशनला आपण काय म्हणतो, संवेदन असं आपण म्हणतो, प्रतिसाद असं देणं असं आपण म्हणतो। त्याचबरोबर पोषण ही देखील एक महत्त्वाची प्रक्रिया मी तुम्हाला याच्या आधीच्या पाठामध्ये प्रकरणामध्ये सांगितली होती। आणि या भागामध्ये आपल्याला अजून एक आता नवीन एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया शिकायची ते म्हणजे प्रजनन। ओके, मग दुसरा प्रश्न त्यांनी आपल्याला असा विचारला आहे की शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत। तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलंच आहे की ऊर्जा निर्मितीसाठी आपल्याला काय श्वसन करावंच लागतं, बरोबर आहे। ऑक्सिश्वसन हे आपल्याला महत्त्वाची प्रक्रिया होती, हे आपण ह्याच्या आधीच्या प्रकरणामध्ये देखील पाहिलं होतं। ऑक्सिश्वसन, विनॉक्सिश्वसन ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या आणि ह्या ऑक्सिश्वसनाच्या मार्फत आपल्या काय होतं तर रक्ताभिसरणाची प्रक्रिया चाललेली असते आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय तयार होते तर ऊर्जा निर्मिती होते। आणि अशा पद्धतीने जर माझ्या मते मी जर तुम्हाला सांगितलं की शरीरामध्ये जर ऊर्जा निर्माण करायची असेल तर श्वासोच्छवास आणि रक्ताभिसरण ह्या सगळ्या गोष्टी आणि पोषण ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ह्या जीवन प्रक्रियेमध्ये। पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आणि त्यामध्ये काय फरक आहे। तर ऑलरेडी आपण याच्या आधीच्या पाठामध्ये प्रकरणामध्ये पाहिलं होतं। तर पेशी विभाजनाच्या एकूण 2 महत्त्वाचे प्रकार आहेत। एक म्हणजे काय तर सूत्री विभाजन असं आपण पाहिलं होतं आणि दुसरं म्हणजे अर्धसूत्री विभाजन असं आपण पाहिलं होतं। तर सूत्री विभाजनामध्ये आपल्या गुणसूत्रांच्या मार्फत आपण काय करायचो तर 2 टप्प्यांमध्ये त्यांचं आपण विभाजन करायचो। एक होतं म्हणजे प्रकल विभाजन आणि केंद्रकाचं विभाजन होतं आणि दुसरं होतं ते म्हणजे परिकल विभाजन आणि जीवद्रव्याचे विभाजन। अशा पद्धतीने आपण त्या दोन्ही गोष्टींचा आपण याच्या आधीच्या
पाठामध्ये आपण अभ्यास केला होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे एका पेशीपासून त्यांच्या 2 जन्य पेशी तयार होत होत्या. कशामध्ये? सूत्री विभाजनामध्ये. आणि दुसरा प्रकार आपण पाहिला तो म्हणजे अर्धसूत्री विभाजन. तर ह्याच्यामध्ये काय व्हायचं, तर जे गुणसूत्र होते आपले, त्यांचे जे समजा 2 गुणसूत्र असतील तर त्या 2 गुणसूत्रांचे काय व्हायचे, तर 2 भागामध्ये विभाजन म्हणजे त्याचे निम्मे त्यांची जोड्या आपल्याला मिळत होत्या. त्यांचं विभाजन होऊन त्यांचे 2 जोड्या मिळायच्या किंवा 4 एकगुणी पेशी आपल्याला तयार होऊन मिळायच्या. हे देखील आपण याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं. मग पुढचा प्रश्न त्यांनी विचारला आहे की पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात. तर आता ऑलरेडी आपण पाहिलं होतं की गुणसूत्रांचं महत्त्वाची भूमिका काय आहे, तर त्यांच्या मूळ पेशीपासून हे काय करतात की समजा आपण प्रकरण 1 मध्ये देखील पाहिलं होतं. काय पाहिलं होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे पाहिलं होतं आपण DNA हा एक ट्रान्सपिरेशन आपण पाहिला होता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जनुकाद्वारे काय करायचे की जनुकाद्वारे जी जैविक लक्षणे आहेत ते एका पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमित करण्याचं काम हे आपल्या पेशी विभाजनातील गुणसूत्र करत असतात. हे आपण त्या प्रकरणामध्ये देखील पाहिलं होतं. ओके, सो आता जाऊया आपण आपल्या मेन महत्त्वाच्या पाठाकडे. पुढे काय सांगितलं त्यांनी की मागील इयत्तांमध्ये आपण विविध जीवन प्रक्रियांचा अभ्यास केला होता, बरोबर आहे. आणि त्या सर्व जीवन प्रक्रिया म्हणजेच पोषण, श्वसन आणि रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, आणि त्याचबरोबर काय सांगितले, प्रतिसाद इत्यादी. प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत. या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियांसारखीच अजून एक जीवन प्रक्रिया आपल्या सजीवांमध्ये आढळते, ती म्हणजे काय, प्रजनन. परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव त्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. जसं प्रत्येक सजीवाला श्वसन, पोषण, रक्ताभिसरण, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद या काही जीवन प्रक्रिया आवश्यक आहे, तर त्यातली अजून एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया म्हणजे काय, तर प्रजनन. पण प्रजननामुळे माणूस सजीव जिवंत राहण्यासाठी ही उपयोगाची नसते, तर त्याची जी प्रजाती आहे ती जिवंत ठेवण्यासाठी या प्रजननाची आवश्यकता आहे असं म्हणून ह्या प्रजननाला जीवन प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. मग आता इथे निरीक्षण करा बरं. इथे आपल्याला काही चित्र दिलेली आहेत. त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुम्हाला लक्षात आली, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या चित्रामध्ये जर पाहिलं आणि दुसऱ्या चित्रामध्ये पाहिलं, तिसऱ्या चित्रामध्ये, चौथ्या चित्रामध्ये जर पाहिलं, तर तुम्हाला वेगवेगळे जे काही हे डिव्हिजन म्हणजे काही जीवन प्रक्रिया तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. आणि अशा पद्धतीने ह्या जीवन प्रक्रियाचा आपण जर विचार करायला गेलो, तर पहिल्यामध्ये आपण जर पाहिलं तर ह्याला शाकीय प्रजनन असं आपण म्हणतो, बरोबर आहे. शाकीय प्रजनन म्हणजे काय की इथे जर तुम्ही पहिल्या चित्रामध्ये जर पाहिलं, याच्या मुळांपासून दुसरं एक रोपटं तयार झालं आहे, म्हणजे याला आपण शाकीय प्रजनन म्हणू शकतो. दुसऱ्या पिक्चरमध्ये कोंबडी दिसते, कोंबडी तुम्हाला अंड देताना दिसते, म्हणजे कोंबडी अंड देते, बरोबर आहे. तिसऱ्या चित्रामध्ये एक बी दाखवले आहे आणि ह्या बीला अंकुर फुटले आणि अशा पद्धतीने ह्याचं पण काय तयार झालेलं आहे, तर जीवन सुरुवात झालेली आहे. आणि चौथ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय, तर पेशी विभाजन दिसतंय. एका पेशीपासून 2 पेशी तयार झाल्यात आणि मग ह्याला आपण अर्धगुणसूत्री विभाजन देखील म्हणू शकतो. सो तुमच्या आता लक्षात आलं असेलच की कशा पद्धतीने आपल्याला हे जीवन प्रक्रिया महत्त्वाची आहे. आज पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की डायनासॉरची प्रजाती नष्ट झाली, कारण यांचं रिप्रोडक्शन मोठ्या प्रमाणात झालं नाही आणि काही वातावरणामधले बदलाला ते टिकाव धरू शकले नाहीत आणि म्हणून त्यांचं प्रजनन न झाल्यामुळे डायनासॉर नावाची प्रजाती त्यावेळेला नष्ट झाली, हे आपण पाहिलं. आता प्रजाती टिकून राहणे म्हणजे नेमकं काय सांगा पाहू, असा त्यांनी प्रश्न विचारलाय. तर प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय, तर एक गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या की आज आपण मानव जन्माला आहोत, बरोबर आहे. माणसाची प्रजाती जर राहिली नाही किंवा जसं आपण डायनासॉरचं पाहिलं आता मगाशी उदाहरण, ते राहिलं नाही म्हणजे प्रजाती टिकली नाही, म्हणून ती जी प्रजाती होती, ती जी जात होती डायनासॉरची,
ती टिकून राहिली नाही म्हणजे नष्ट झाली. मग त्यासाठी आपल्याला प्रजाती टिकून राहणे म्हणजे की एकासारखे एक सजीव निर्माण करण्याच्या ह्या गोष्टीला काय म्हणू शकतो आपण, सक्सेसफुली रिप्रोडक्शन करणे म्हणजेच प्रजाती टिकून राहणे येथे असा इथे अर्थ होऊ शकतो. एका सजीवापासून तयार झालेल्या त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखा असतो का, तर इथे आपलं उत्तर नाही असणार आहे. कारण पालकांच्या जनुकांमधून त्यांच्या दुसऱ्या पिढीकडे आलेले जनुक ही कधीच सारखी नसतात, एकसारखे सजीव कधीच दिसत नाहीत. एका प्रजातीच्या दोन सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रजनन प्रक्रियेवरती अवलंबून आहे किंवा प्रजननाच्या प्रकारावर अवलंबून आहे. म्हणजे एकसारखे सजीव त्याच्यामध्ये साम्य असेल तर त्याला कोणत्या प्रकारचं प्रजनन आपण म्हणू शकतो, अलैंगिक प्रजनन. आणि एकसारखं साम्य नसणं हे कशावर अवलंबून आहे, तर लैंगिक प्रजननावरती अवलंबून आहे. जर ज्यामध्ये साम्य असणार आहे ते प्रजनन कुठलं असणार आहे, अलैंगिक प्रजनन. ज्यामध्ये साम्य नसणार आहे ते कुठलं प्रजनन असणार आहे, लैंगिक प्रजनन. आय होप सो की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर चांगल्या रीतीने समजलं असेल. आता चौथा जर आपण पॉईंट पाहायला गेलो तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन यामध्ये काय संबंध आहे, तर याचं जर उत्तर जर तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे येणारच आहे की याच्यासाठी आपल्याला काय लागतात. तर इथे जर तुम्हाला पाहिलं असेल की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण प्रजनन असं आपण म्हणतो. सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे त्यांनी विचारले की पेशी विभाजन आणि एकासारखा सजीव तयार करणे यात परस्पर संबंध काय. तर अलैंगिक प्रजननामध्ये काय असतं की जे हे असतात प्रजनन म्हणजे युग्मक असतात, हे जो दोन पेशींचे युग्मक असतात हे युग्मक खूप महत्त्वाचं कार्य करतात. जर हे युग्मक दोन भिन्न युग्मक असतील, भिन्न पेशीचे युग्मक असतील तर त्याला आपण लैंगिक प्रजनन म्हणतो. त्यावेळेला तो एकसारखा सजीव तयार होऊ शकत नाही. आणि एक दोन सारख्या पेशींचं युग्मक असेल तर त्याला अलैंगिक प्रजनन असं आपण म्हणतो. तर त्याच्यापासून आपल्याला त्याच पद्धतीचा सजीव तयार होऊ शकतो. चला तर मग आता आपण पुढे लर्न करूया अलैंगिक प्रजनन म्हणजे नेमकं काय. मग आता अलैंगिक प्रजननासाठी इथे त्यांनी काय दिलंय, युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबिलेले नवजात नवनिर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन. युग्मक हे एक काय आहे तर तुमचं पेशी आहे आणि ह्या एक प्रकारची पेशी आणि ह्याच्याशिवाय तुमचं दुसरा सजीव कधीच निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून दोन भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. या प्रजननात केवळ एका जनकापासून म्हणजे जनक असतात, एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. जननिक विचारणाचा अभाव हा अलैंगिक प्रजनाचा तोटा, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. म्हणजे अलैंगिक प्रजननासाठी दोन वेगवेगळे जनुक लागत नाही. एक जनुक जरी असलं तरी आपण त्याचं प्रजनन करू शकतो. आणि म्हणून मोस्ट प्रोबॅबली अलैंगिक जनन हे ह्या गोष्टीमुळे सगळ्यात वेगाने होणारं प्रजनन ह्या त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. मग आता ह्या अलैंगिक जननाचे आपण काय करूया, एक काही प्रकार आहेत इथे, त्याचा आपण इथे अभ्यास करूया. सो आता इथे एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन म्हणजे जर एकपेशीय जर सजीव असतील तर त्याचं प्रजनन कसं होतं, तर सगळ्यात पहिला प्रकार आहे द्विविभाजन. त्यालाच आपण बायनरी फिजन असं आपण म्हणतो. आता हे साधे द्विविभाजन आहे अमिबामध्ये, जनक पॅरामेशियममध्ये. वाचूया म्हणजे तुम्हाला समजेल की अतिशय सोपा पार्ट आहे. बघूया. एका चंचू पात्रात काय सांगितलं त्यांनी, एका चंचू पात्रात अनेक दिवस पाणी साठलेल्या आणि जलीय वनस्पतींनी समृद्ध अशा तळ्यातील पाणी घ्या. त्यामध्ये थोडे गव्हाचे दाणे आणि काही जलीय वनस्पती टाका. 3-4 दिवस त्या वनस्पतींचे आणि गव्हाचे विघटन होऊ द्या. 4थ्या दिवशी सकाळी लवकर एक स्वच्छ काचपट्टी घेऊन त्यावर चंचू पात्रातील पाण्याचा एक थेंब घ्या. त्यावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. ओके.
बघा काय सांगितले त्यांनी की एका चंचू पात्रामध्ये काय करा, तळ्यातलं पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये गव्हाचे दाणे आणि कुठली तरी एक जलीय वनस्पती टाका. 3-4 दिवस त्या वनस्पतीचं आणि गव्हाचं चांगल्या पद्धतीने विघटन होऊ द्या. 4थ्या दिवशी काचपट्टीवरती त्याचं पाणी 1-2 थेंब घ्यायचेत आणि ती काचपट्टीवरती काय करायचं आहे, पाण्याचा थेंब घेऊन त्याच्यावरती काय करायचे, ते क्लोज करायचे ती काच आणि सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला काय दिसेल तर अशा पद्धतीचे खूप सारे जे जनक पॅरामेशियम आहेत याचे त्याच्या जनक पॅरामेशियमपासून नवजात पॅरामेशियममध्ये विभाजन झालेलं तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला अनेक पॅरामेशियम द्विविभाजन करताना दिसून येतील. म्हणजे याचाच अर्थ की अकेंद्रकीय सजीव जे पृथ्वी तलावरती सगळ्यात आले होते, सगळ्यात आधी आले होते, ते म्हणजे जीवाणू, बरोबर, आदिजीव म्हणजेच अमिबा, ओके, पॅरामेशियम, युग्लिना इत्यादी. दृश्य केंद्रीय पेशीतील तंतुकणिका आणि हरित लवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागामध्ये विभाजन होऊन 2 नवजात पेशी तयार होतात आणि सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने तयार होते. इथे कोणती म्हणजे दोन्ही पद्धत अवलंबली जाते. एक म्हणजे सूत्री विभाजन देखील होतं आणि अर्धगुणसूत्री विभाजन देखील आपल्याला यामध्ये दिसून येतं. म्हणजे एक जनक पेशी असते आणि त्याच्यापासून अशा पद्धतीने 2 नवीन पेशी इथे तयार झालेल्या दिसत असतात आणि त्या तंतोतंत होत असतात. मग अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टीचा इथे अभ्यास केला. आय होप सो की तुम्हाला ही गोष्ट चांगल्या रीतीने समजली असेल. आता वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचे अक्ष हा वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमिबाचा जर आपण विचार केला तर अमिबाला विशिष्ट आकार नसल्या कारणामुळे कोणत्याही अक्षातून तो विभाजित होतो, म्हणून त्याला आपण साधे काय म्हणतो, द्विविभाजन म्हणतो. बघा बरं, अमिबाचं जर इथे तुम्ही पाहायला गेलात तर अमिबाला कुठल्याच पद्धतीचा आकार नसतो आणि हा आकार नसल्या कारणामुळे त्याचं आपण साधे द्विविभाजन ह्या प्रकारामध्ये आपण त्याचं द्विविभाजन आपण मानतो. पण तसं पाहायला गेलं तर पॅरामेशियमचं नाही आहे. पॅरामेशियमला आडवे द्विविभाजन म्हणतो. जर तुम्ही पाहिलं गेलं तर तुम्हाला इथे दिसतंय की इथे आडवं विभाजन तुम्हाला इथे दिसून होतंय की इथे कशा पद्धतीने हे आडवं विभाजन झालंय. तर युग्लिनाचं उभं पद्धतीने विभाजन होतंय. जर तुम्ही युग्लिनाचं जर पाहिलं तर काय होतंय, उभ्या पद्धतीने त्याचं द्विविभाजन होतंय. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही इथे जर लक्षात घेतलं तर सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्न उपलब्ध असते तेव्हाच त्या पद्धतीने ते काय करतात, विभाजन करून स्वतःला विभाजित करण्याचा प्रयत्न करतात. ओके, सो आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे बहुविभाजन, म्हणजेच त्याला आपण म्हणतो मल्टिपल फ्युजन. मग आता अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करताना आपल्याला दिसतात. म्हणजे काय तर ज्यावेळी त्यांच्याकडे अपुरे अन्न असतं, बरोबर आहे, आणि इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा छद्मपात तयार करत नाहीत आणि हालचाल थांबवतो. म्हणजे काय की त्याची तो पूर्णपणे हालचाल थांबवतो ज्यावेळेस प्रतिकूल परिस्थिती तयार म्हणजे जी इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते आणि त्याला ज्यावेळेला अपुरं अन्न मिळतं त्यावेळेला तो काय करतो, छद्मपात तयार करत नाही आणि आपली हालचाल थांबवतो. आणि ज्यावेळेस तो हालचाल थांबवतो तेव्हा त्याचा आकार हा गोलाकार होतो आणि त्याच्या पेशीपटलाभोवती एक कठीण संरक्षक कवच तयार करतो. आणि ह्या अशा कवचबद्धाला अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला आपण पुटी असं आपण म्हणतो. मग या पुटीमध्ये काय होतं, पुटीमध्ये पहिल्यांदा केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते, बरोबर आहे. पाहताय तुम्ही तरी ते तुम्हाला दिसत असेल बघा की हे जनक अमिबा आहे, त्याला अन्न मिळालं नाही तर तो काय करतो, असा सर्क्युलर गोलाकार एक पुटी तयार करतो आणि ह्या पुटीमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं काम करतो. आणि ह्या पुटीमध्ये तो अनेक प्रकारे सूत्री विभाजन करतो आणि बरेचसे असे छोटे छोटे पिल्लं अमिबाची तयार होतात, अनेक केंद्रके तयार होतात आणि मग या पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. आणि प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते काय असतात, त्या पुटीमध्येच राहतात. आणि जेव्हा का अनुकूल परिस्थिती आली की मग ही पुटी फुटते आणि त्यातून जे नवीन अमिबा, छोटे छोटे पिल्लं अमिबाची बाहेर पडताना तुम्हाला दिसतात. तर अशा पद्धतीने ही बहुविभाजन प्रक्रिया इथे आपण त्याचा अभ्यास केला. ओके, सो आय होप सो की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कलिकायन.
आता कलिकायन म्हणजे नेमकं काय याचा आता इथे आपण अभ्यास करूया. कृती 2. बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर आणा. एका चंचुपात्रात 50 मिलीलिटर कोमट पाणी घ्या. त्यात 5 ग्रॅम ड्राय ईस्ट पावडर आणि 10 ग्रॅम साखर मिसळून ते मिश्रण चांगले ढवळा. 1 तास ते मिश्रण उबदार ठिकाणी ठेवून नंतर त्या मिश्रणाचा एक थेंब स्वच्छ काचपट्टीवर घ्या. त्यावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. समजलं काय काय करायचं आहे? मग ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्हाला त्या सूक्ष्मदर्शकाखाली अशा पद्धतीचं तुम्हाला चित्र तिथे दिसायला सुरुवात होईल. हा तुमचा जनक किण्व पेशी आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की हा एक फुगवटा तयार होतो, म्हणजेच इथे एक नवीन कलिका तयार होते आणि ह्या केंद्रकाचं 2 भागात विभाजन होतं आणि इथे ही परिपक्व झाली हे केंद्रक की तो ह्या जनक पेशीपासून हा नवीन केंद्रक वेगळा होतो आणि नवजात आपल्याला काय मिळतं तर हे किण्व असं आपल्याला तयार झालेलं मिळतं. तुम्हाला किण्व पेशी मुकुलायन किंवा कलिकायन करताना दिसतील, म्हणजेच अनेक किण्व पेशींना एक एक छोटी कलिका दिसून येईल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रकं तयार करते, जसं की इथं दाखवलंय पहा. ओके, या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं हे मायक्रोस्कोपमध्ये असं तुम्हाला दिसेल आणि 2 केंद्रकं तयार झालेली तुम्हाला दिसतील. या पेशीला आपण काय म्हणतो? जनक पेशी असं आपण म्हणतो. या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो. बघा इकडे फुगवटा आलेला आहे. ही जनक पेशी आहे, फुगवटा आलाय आणि नवीन काय होते की हा फुगवटा म्हणजेच कलिका आणि 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करतो आणि कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. ही अशा पद्धतीने अनेक पेशी त्याच्या वाढू लागतात आणि ह्या प्रकाराला आपण काय म्हणतो? कलिकायन असं आपण म्हणतो. माझ्या मते तुम्हाला हा देखील टॉपिक किंवा मुद्दा चांगल्या रीतीने समजला असेल. ओके, सो आता आपण जाऊया पुढे. बहुपेशीय सजीवांमधील काय? अलैंगिक प्रजनन, म्हणजेच त्याच्यातील पहिला प्रकार आहे खंडीभवन. ओके, मग हे खंडीभवन फार महत्त्वाचं आहे. ओके, स्पायरोगायरा सारख्या वनस्पतीमध्ये आपल्याला खंडीभवन मिळतं. खंडीभवन म्हणजे तुकडे होणे येत्या लक्षामध्ये एकाचे 2, 2चे 4, 4चे असे इक्वल पार्टमध्ये तुकडे होणे. हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवांमध्ये आपल्याला आढळून येतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा हा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. जसे की शैवाल स्पायरोगायरा आणि सायकॉन सारखा स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये हा या प्रकारे प्रजनन होते. स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी व पोषक द्रव्य उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या मोठ्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगतो. सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. ओके, म्हणजे हा एक स्पायरोगायरा आहे. स्पायरोगायराच्या इथे दाखवताना तुम्हाला फक्त एका तुकड्याचे 2 तुकडे दाखवलेत, पण तसे तुकडे होताना त्याचे एकाच स्पायरोगायराचे मल्टिपल तुकडे होतात, अनेक तुकडे होताना आपल्याला दिसतात. म्हणजे इक्वली तुकडे करतात, म्हणजे हा समान तुकडे करतात आणि तुकडे झाल्या लगेच ते स्वतःचं अस्तित्व जीवन जगायला सुरुवात करतात. अशा पद्धतीचं हे प्रकार आहे खंडीभवन. हा एक प्रकार आहे खंडीभवन. चला तर पुढचा प्रकार पाहूया, पुनर्जनन. आता पुनर्जनन म्हटल्यावरती इथे खूप छान पद्धतीने आपल्याला डायग्रॅम पण दाखवले, तुम्ही पाहू शकता. काय आहे पुनर्जनन? तुम्हाला माहीत असेल की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते, बरोबर आहे. तुम्ही कधी जर पाल मारली असेल तर तुम्ही पहा की पालीला मारल्यावरती तुम्ही जर एक फटका पालीवर मारला तर त्याच वेळेला ती काय करते की शेपटी तोडते आणि लगेच पळून जाते आणि आपल्याला वाटतं की पाल तीच आहे आणि आपण त्या शेपटीलाच मारत असतो, पण तसं होत नाही. ती पाल पळून गेलेली असते आणि म्हणून अशी ही जी काही पद्धत आहे ह्यालाच आपण पुनर्जनन असं आपण म्हणतो.
कालांतराने तोडून टाकलेला शेपटीचा भाग हा पुनर्जनित केला जातो आणि हा मर्यादित पुनर्जनाचा प्रकार आहे आणि हा एक प्लॅनेनेरिया नावाच्या ह्या प्राण्यामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये हा काय करतो की स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतो आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच आपण पुनर्जनन असं आपण म्हणतो. आता बघा की हा पुनर्जनन म्हणजे हा प्लॅनेरिया प्राणी आहे, त्याला जर आपण 2 तुकड्यामध्ये जर विभागलं तर हा एक तुकडा हा असा तोंडाकडचा तुकडा आणि हा पार्ट बघा त्याचा दिसत असेल तुम्हाला की हा पार्ट नाही आहे. काही वेळानंतर त्याचा हा पार्ट पण तयार झालेला तुम्हाला दिसतो आणि अशा पद्धतीने नवीन प्लॅनेरिया इथं तयार झालेला दिसतो. हा तिसरा पार्ट शेपटीकडचा त्याचा वरचा पार्ट नाही आहे. कालांतराने हा पार्ट तयार होऊन त्याचं पण काय होतं की त्याचं पुनर्जनन होऊन नवीन प्लॅनेरिया तयार होतो आणि हा धडाकडचा भाग याचा वरचा आणि खालचा भाग नाही आहे, त्याच्यापासून पण प्लॅनेरिया तयार होतो आणि यालाच आपण काय म्हणतो तर पुनर्जनन असं आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने कळाल्या असतील. ओके, चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी दाखवलेलं आहे, खूप छान पद्धतीने. आता पुढचा पार्ट आहे मुकुलायन. ओके, मग आता मुकुलायन म्हणजे नेमकं काय, चला तर पाहूया मुकुलायन म्हणजे नेमकं काय. ओके, तर पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले, हायड्रा ही वनस्पती आहे, तर त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. जसं की इथे दाखवलं बघा, हा फुगवटा तयार झालेला आहे, टेंगूळ आल्यासारखं वाटतंय बघा. आणि या फुगवट्यास आपण काय म्हणतो, मुकुल असं आपण म्हणतो. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि याची वाढ होत राहते आणि त्याला अन्न पुरवण्याचं काम काय करतो तर हा हायड्रा म्हणजे पॅरेंट हायड्रा म्हणजे पालक हायड्रा त्याला अन्न पुरवण्याचं काम करतो आणि याला अन्न पेशी सगळं काही पुरवण्याचं काम करत असल्यामुळे या मुकुलापासून असा नवजात हायड्रा तयार व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर काय होतं की त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते आणि या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर, पचन, गुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचन गुहेशी संलग्न असते आणि या छोट्या हायड्राचे शोषण जनक हायड्राद्वारे होत असते आणि ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू लागतो. आणि ज्यावेळेस त्याला आता असं वाटतं की मला आता जनक म्हणजे ह्या मेन पॅरेंट्स हायड्राच्या वरती डिपेंड राहण्याची गरज नाही आहे, पालक हायड्राच्या वरती डिपेंड राहण्याची गरज नाही आहे, त्यावेळेस तो स्वतःहून काय करतो, वेगळा होतो पॅरेंट्स हायड्रापासून आणि त्याचं स्वतःचं आयुष्य तो निरावलंबी पद्धतीने जगायला सुरुवात करतो. चला तर आता पुढचा पार्ट काय आहे तर शाकीय प्रजनन, अतिशय महत्त्वाचं आणि हे प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. आज आपण महाराष्ट्रात राहतो, भारतात राहतो, भारतामध्ये म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर सगळ्यांना शाकीय प्रजनन चांगल्या पद्धतीने माहिती आहे, तरीसुद्धा आपण इथे लर्न करूया. वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास आपण शाकीय प्रजनन म्हणतो. अगदी जर उदाहरण घेतलं तर बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांचा मुकुल किंवा पानफुटीच्या पानांच्या कडावर असलेल्या मुकुल, पानफुटीची पानं तुम्ही बघितली असेल, त्याचं पान तुम्ही नुसतं जमिनीत जरी टाकलं तरी त्याच्यापासून अनेक पानं तुम्हाला उगवलेली दिसतात. या अशा मुकुलांच्या साहाय्याने आपण काय म्हणतो शाकीय प्रजनन केले जाऊ शकते किंवा केले जाते. ऊस, गवत यासारख्या वनस्पतीमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. गाजर, मुळा, रताळे यासारख्या वनस्पतींमध्ये देखील मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन केले जाते. आता पुढचा पार्ट आहे बीजाणू निर्मिती. मग बीजाणू निर्मितीमध्ये काय आहे त्यालाच आपण पाहूया बरं, तर कशा पद्धतीने बीजाणू निर्मिती केली जाते करून पाहूया. पहा, ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा, नॉट पावसाचा, ओलसर भाकरी किंवा जस्ट अ मिनिट, ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेत ठेवा. 2-3 दिवसात त्यावर बुरशी वाढेल. बरोबर आहे, पाहिलं असेल तुम्ही, अशा पद्धतीने बुरशी वाढते आणि बुरशीचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण करा. जर त्याचा छोटासा तुकडा जर तुम्ही काचपट्टीवर ठेवलात आणि जर सूक्ष्मदर्शकामध्ये ठेवलात तर तुम्हाला अशा पद्धतीची एक आकृती तुम्हाला तिथे दिसायला सुरुवात होते. मग आता इथे हे म्युकरसारखा कवकाचे काय होते की शरीर तंतुमय असते आणि त्यांना आपण काय म्हणतो बीजाणुधानी म्हणतो. आणि या बीजाणुधानींमध्ये कशाची निर्मिती होते तर बीजाणूंची निर्मिती होते आणि या बीजाणूंची निर्मिती झाल्यावरती ती फुटते आणि ते बीजाणू बाहेर पडतात आणि ते बीजाणू
काय असतात, ओलसर उबदार जागी रुजतात आणि त्यापासून नवीन कवकजाल तयार होते आणि अशा पद्धतीने या बीजाणूंपासून निर्मिती होण्याच्या या प्रक्रियेला ही एक देखील प्रक्रिया इथे आपण पाहिली. सो अशा पद्धतीने आता आपण इथे हा भाग 1 चांगल्या रीतीने इथे अभ्यासलेला आहे, बरोबर. आणि याच्या पुढचा जो भाग आहे लैंगिक प्रजनन, इथे थांबावंसं वाटतंय मला. आणि हा लैंगिक प्रजनन हा जो भाग आहे हा आपण पुढच्या भागामध्ये शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि अशा रीतीने मला असं वाटतं की आपण इथे भाग 1 इथे थांबवावा असं मला वाटतंय. तर आपण काय करूया की भाग 1 मध्ये ह्या इथेच थांबूया अशी मी अपेक्षा करतो, कारण व्हिडिओ आपला पुन्हा लेंदी होईल. आणि आत्तापर्यंत आपण अलैंगिक प्रजनन चांगल्या पद्धतीने इथे पाहिलं, सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील अशी देखील मी आशा बाळगतो. आणि इथे भाग 1 आपला संपला असं जाहीर करतो. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपल्या ह्या चॅनलला तुम्हाला विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील. ओके. सो पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.